वेलकम बॅक टू एलियानास किचन। तर आज आपण बिना साखर किंवा गूळ न वापरता इन्स्टंट अशी एकदम मलाईदार शेवयांची खीर आणि त्याबरोबर टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवत आहोत। तर चला हा मस्त खीरपुरीचा बेत सुरू करूयात। कढईमध्ये मी 1 चमचा तूप घेतलं, यामध्ये थोडेसा सुकामेवा छान परतून घ्यायचा आहे। यामध्ये काजू, बदाम आणि चारोळी आहेत। सुकामेवा 2 मिनिटं परतला की 1 कप ह्या मी रोस्टेड जे शेवया आहेत ब्राऊन कलरच्या त्या घेतलेल्या आहेत आणि ह्या शेवया तुपामध्ये 2 ते 3 मिनिटं छान परतून घ्यायचा, म्हणजे तुपाचा फ्लेवर ह्या शेवयांमध्ये खूप छान येतो। आता अर्धा लिटर उकळून रूम टेम्परेचरवरचं थंड दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि ही खीर आता आपल्याला मंद आचेवर शिजून द्यायची आहे। तर खिरीमध्ये ना मी हे 1 सॅचेट बदाम मिक्सचं घेतलेलं आहे, यामुळे खिरीला ना खूप छान एकसंधपणा येतो आणि चव छान येते आणि मलाईदार टेक्स्चर येतं। तर हे 1 पॅकेट घातल्यानंतर आता गॅसची फ्लेम एकदम लो करायची आणि खीर आपली होते तोपर्यंत पुरीसाठीचं पीठ मळूया। तर 1 कप गव्हाचं चाळलेलं पीठ आणि 3 चमचे मैदा घेतलेला आहे। त्यानंतर मी 1 चमचा पांढरे तीळ घालणं ऑप्शनल आहे, पण मला पुऱ्यांमध्ये तीळ आवडतात म्हणून मी घातलं। चवीपुरतं मीठ आणि खास करून अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे। साजूक तुपामुळे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात। थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला छान घट्टसर मळून घ्यायचं। पीठ बाजूला ठेवूया, तोपर्यंत खीर छान उकळलेली आहे, शेवया शिजलेल्या आहेत आणि टेक्स्चर किती जबरदस्त आहे तुम्ही पाहू शकता। आता यामध्ये ना माझ्याकडे मिठाई मेट आहे, म्हणजेच हे कंडेन्स मिल्क। तर मी या ठिकाणी जवळपास 5 ते 6 चमचे कंडेन्स मिल्क घातलेलं आहे। तुम्हाला किती गोड हवं कमी जास्त तेवढं तुम्ही कंडेन्स मिल्क घालू शकता। कंडेन्स मिल्कमुळं खिरीला छान दाटसरपणा आणि एकदम असं मलाईदार टेक्स्चर येतं। एकदा नक्की कंडेन्स मिल्क वापरून खीर बनवून पहा। शेवटी मी यामध्ये विलायची पावडर आणि अर्धा चमचा तूप घालून खीर आपली तयार आहे। पुऱ्यांचं पीठ देखील व्यवस्थित भिजलेलं आहे। पुऱ्यांचं पीठ एकसंध करून घेऊ आणि पुऱ्या लाटून घेऊयात। तर मी एक मोठी पोळी अगोदर लाटून घेतली आणि त्यानंतर डब्याच्या झाकणाने अशा छोट्या छोट्या पुऱ्या करून घेतल्या, म्हणजे पुऱ्या दिसायला एकसारख्या छान दिसतात। तर पुऱ्या करून झालेल्या आहेत। तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलं होतं। तेल छान कडकडीत गरम झालं की पुरी यामध्ये सोडायची आणि झाऱ्याने पुरी थोडी वरून प्रेस केली की तुम्ही पाहू शकता आपोआप पुऱ्या एकदम टम्म अशा फुगल्या जातात आणि बऱ्याच वेळ अशाच फुगलेल्या राहतात। तर आपल्या पुऱ्या देखील छान तळून तयार आहेत। मस्तपैकी झटपट असा खीरपुरीचा बेत तयार आहे। गरमागरम खीर सर्व करूयात। तर ही खीर ना एकदम मलाईदार बनली होती। अजिबात यामध्ये आपण साखर किंवा गूळ वापरलेला नाही, तर नेहमीच आपण साखर घालून खीर बनवतो। एकदा ही कंडेन्स मिल्क घालून खीर नक्की करून पहा, चवीमध्ये देखील खूप फरक पडतो आणि एकदम फ्लफी टम्म फुगलेल्या पुऱ्यांबरोबर ही खीर अप्रतिम लागते। तर आजचा हा बेत आवडला असेल तर नक्की मला कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि एलियानास किचनला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।